कल्पना करा एका अशा जगाची जिथे तुम्हाला जे हवंय ते एका क्लिकवर तुमच्या दारात हजर आहे. गरम पाणी हवंय, फक्त बटन दाबा. भूक लागले, 10 मिनिटात जेवण तयार. बाहेर कडाक्याची थंडी असो किंवा रखरखत ऊन, तुमच्या घराचं तापमान नेहमी परफेक्ट असतं. हे सगळं ऐकायला किती सुखद वाटतंय ना. पण मित्रांनो, ही सुख सुविधा, कम्फर्ट आज आपल्या विनाशाचं सुप्त कारण बनत चाललं आहे. आपले पूर्वज जंगलात हिंस्त्र पाण्याशी लढले, थंडीत कुडकुडले आणि अन्नासाठी कित्येक मैल पायी चालले. तेव्हा कुठे मानवी जात इथपर्यंत पोहोचली. पण आज आपल्याला साधं 10 मिनिट इंटरनेट शिवाय किंवा एसी शिवाय राहणं अशक्य झाले. आपण एका अशा पिंजऱ्यात अडकलो आहोत ज्याला सोन्याची गज आहेत. मायकल लिस्टर त्यांच्या द कम्फर्ट क्रायसिस या पुस्तकात एक धक्कादायक सत्य मांडतात. आपल्या शरीराला आणि मनाला ज्या आव्हानांची सवय होती ती आपण पूर्णपणे काढून टाकली आहे. आणि याचा परिणाम असा झालाय की आपण आतून हळूहळू कमकुवत होत चाललो आहोत. आपल्याला वाटतंय की आपण सुरक्षित आहोत, पण खरं तर आपण एका अशा मानसिक आणि शारीरिक स्थितीला निमंत्रण देतोय जिथे छोट्या छोट्या अडचणी सुद्धा आपल्याला पहाडासारख्या वाटू लागतात. यालाच लेखक कम्फर्ट क्रीप म्हणतात. आज आपण हेच उलगडणार आहोत की आधुनिक सुविधांमुळे आपलं शरीर कसं गंजत चाललंय, का आपल्याला सतत थकल्यासारखं वाटतं आणि कंटाळा येणं हे आपल्या बुद्धीसाठी खरं तर किती गरजेचं आहे. जर तुम्हालाही असं वाटत असेल की सगळं असूनही तुमचं आयुष्य रिकामं आणि ध्येयहीन वाटतंय, तर आपल्याला एका प्रवासावर जावं लागेल जिथे आपण जाणीवपूर्वक स्वतःला थोडा त्रास, डिस्कम्फर्ट देऊन आपलं मानसिक आरोग्य आणि फोकस पुन्हा मिळवू शकतो. चला तर मग या कम्फर्ट झोनच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची वेळ आली. आपल्या पूर्वजांचा काळ आठवा. त्यांच्यासाठी कम्फर्ट हा शब्द अस्तित्वातच नव्हता. त्यांना अन्नासाठी 10-10 मैल चालवावं लागायचं, थंडीपासून वाचण्यासाठी गुहेचा आधार घ्यावा लागायचा आणि उन्हाळ्यात घामाघूम व्हावं लागायचं. पण गंमत बघा, निसर्गाने मानवी शरीर आणि मानवी मन हे अशाच कठोर परिस्थितीसाठी बनवलं आहे. आपल्या शरीराची रचना अशी आहे की जेव्हा आपण आव्हानांचा सामना करतो तेव्हा आपण जास्त ऍक्टिव्ह आणि अलाइव्ह होतो. पण आज काय झालंय, लेखकाने याला कम्फर्ट क्रीप म्हटलंय. आपण आपल्या सभोवताली इतकं सुख निर्माण केलंय की आता थोडासा त्रास सुद्धा आपल्याला सहन होत नाही. आज आपण एसी आणि हीटरच्या जगात राहतो. शास्त्रज्ञ सांगतात की जेव्हा आपलं शरीर वेगवेगळ्या तापमानांचा, थंडी किंवा गरमी सामना करतं तेव्हा आपली मेटाबॉलिझम हेल्थ सुधारते. पण आपण नेहमी एकाच आरामाच्या तापमानात राहिल्यामुळे आपल्या शरीराचं स्वतःला सावरण्याची क्षमता नष्ट होत चालली आहे. थोडं ऊन लागलं की आपल्याला चक्कर येते आणि थोडी थंडी वाजली की आपण आजारी पडतो. लेखक म्हणतात आपण आपल्या शरीराला नाजूक बनवून टाकले. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शारीरिक कष्ट. पूर्वी माणसाला जिवंत राहण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नव्हता. आज आपण तासनतास एका जागी बसून राहतो, झोमॅटोवरून ऑर्डर देतो, लिफ्टचा वापर करतो आणि कार मधून फिरतो. याचा परिणाम फक्त वजनावर नाही तर आपल्या मनावर होतोय. जेव्हा आपण शरीराला थकवत नाही तेव्हा आपलं मन अस्वस्थ व्हायला लागतं. शरीरात साठलेली ती ऊर्जा जी शिकारीसाठी वापरली जायची ती आता चिंतेच्या स्वरूपात बाहेर पडते. तिसरी समस्या आहे कंटाळा. लेखक एका खूप खोलवर जाणाऱ्या मुद्द्यावर हात घालतात, तो म्हणजे बोर्डम, म्हणजेच कंटाळा. जुन्या काळी जेव्हा माणूस रिकामा असायचा तेव्हा तो विचार करायचा, कल्पना शक्ती वापरायचा. पण आज आपल्याला 1 मिनिट सुद्धा कंटाळा आला की आपण लगेच खिशातून फोन काढतो आणि स्क्रोल करायला लागतो. आपल्या मेंदूला कधीच शांत राहण्याची सवय राहिलेली नाही. ही सततची माहितीचा मारा, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड आपल्या फोकसला पूर्णपणे नष्ट करत आहे. आपण एकाच वेळी हजारो गोष्टी पाहतोय पण एकाही गोष्टीवर 10 मिनिट लक्ष केंद्रित करू शकत नाही. हेच कारण आहे की आजच्या पिढीमध्ये मानसिक तणाव आणि एकाग्रतेचा अभाव इतका वाढला आहे. मायकल म्हणतात की आपण एका अशा मानसिक आजाराकडे झुकत आहोत जिथे आपल्याला वाटतं की त्रास होणं म्हणजे काहीतरी चुकीचं घडणं, पण उलट थोडासा शारीरिक आणि मानसिक त्रास होणं हे प्रगतीचं लक्षण आहे. जर आपण कधीच भुकेले राहिलो नाही, कधीच थंडीत कुडकुडलो नाही आणि कधी शांत बसलो नाही तर आपण कधीच आपली खरी ताकद ओळखू शकणार नाही. आपण ज्या गोष्टींना सुख म्हणतोय त्या प्रत्यक्षात आपल्या क्षमतेचा गळा घोटत आहेत. पण यातून बाहेर कसं पडायचं, निसर्गाने आपल्याला जे दिले ते पुन्हा कसं मिळवायचं. मित्रांनो,
आपण पाहिलं की आधुनिक सोयी सुविधा आपल्याला कसं पोकळ बनवत आहेत, पण यावर उपाय काय? लेखक इस्टर आपल्याला एका प्राचीन जपानी परंपरेची ओळख करून देतात, ज्याला म्हणतात मिसोगी. मूळची ही आध्यात्मिक शुद्धीकरणाची पद्धत आहे, जिथे लोक धबधब्याखाली उभे राहून स्वतःला शुद्ध करायचे. पण लेखकाने याला आधुनिक विज्ञानाशी जोडलं आहे. ते म्हणतात, वर्षातून किमान एकदा तुम्ही असं काहीतरी केलं पाहिजे जे तुमच्या क्षमतेच्या पलीकडचं आहे. असं काहीतरी जिथे तुम्हाला 50% खात्री आहे की तुम्ही कदाचित नापास व्हाल. मिसोगीचे 2 साधे नियम आहेत. पहिला, ते खूप कठीण असावं, खरोखरच कठीण. आणि दुसरा, तुमचा जीव धोक्यात नसावा. सुरक्षितता महत्वाची आहे. हे का करायचं? जेव्हा आपण स्वतःला अशा कठीण परिस्थितीत ढकलतो जिथे आपलं शरीर थकले, पाय दुखतायत आणि मन सांगते की आता बस झालं, सोडून दे, तेव्हाच खरी जादू घडते. आपल्या मेंदूमध्ये एक मेंटल रिलिशियस, मानसिक लवचिकता तयार होते. तेव्हा तुम्ही एक अतिशय कठीण शारीरिक आव्हान पूर्ण करता. तेव्हा आयुष्यातील इतर संकटे जसे की ऑफिसचा स्ट्रेस, आर्थिक चणचण किंवा नात्यामधील समस्या तुम्हाला खूप लहान वाटायला लागतात, कारण तुम्हाला माहिती असतं की तुम्ही यापेक्षा कठीण गोष्टी सहन केल्या आहेत. दुसरी संकल्पना, रंकिंग. लेखक एक साध्या पण प्रभावी व्यायामाबद्दल सांगतात, जो स्पेशल फोर्सचे सैनिक करतात. तो म्हणजे रंकिंग. म्हणजे काय तर पाठीवर थोडं ओझं, एक बॅकपॅक घ्यायचं आणि चालत राहायचं. आज आपण जिम मध्ये जाऊन महागड्या मशीनवर व्यायाम करतो, पण निसर्गाच्या सानिध्यात ओझं घेऊन चालणं हे आपल्या पूर्वजांचं नैसर्गिक काम होतं. रंकिंगमुळे केवळ कॅलरी जळत नाहीत, तर तुमचं हृदय आणि स्नायू दोन्ही मजबूत होतात. लेखक स्वतःला अलास्कामध्ये एका मोहिमेवर गेले होते, जिथे त्यांना कित्येक मैल जड ओझं घेऊन चालावं लागलं. तिथे त्यांना जाणवलं की जेव्हा आपण निसर्गाच्या क्रूर रूपाशी सामना करतो, तेव्हाच आपल्याला खऱ्या सुखाची किंमत कळते. मिसोगी म्हणजे फक्त व्यायाम नाही, हे आपल्या कम्फर्ट झोनला लाथ मारून बाहेर पडण्याबद्दल आहे. आपण अशा जगात राहतो जिथे आपल्याला कशाचीच कमतरता नाही, तरीही आपण आनंदी नाही आहोत. याचं कारण असं आहे की आपण प्रयत्न करणं सोडले. जेव्हा आपण जाणीवपूर्वक एखादं कठीण काम हाती घेतो, मग ते 40 किलोमीटर चालणं असो, थंड पाण्याने आंघोळ करणं असो, किंवा काही काळ अन्नशिवाय राहणं असो, तेव्हा आपल्या शरीरात डोपामाइन आणि एंडोर्फिन्स ची अशी लाट येते जी तुम्हाला कोणत्याही मोबाईल गेम किंवा सोशल मीडियावरून मिळणार नाही. लेखक सांगतात की खरा आनंद हा सोप्यावर बसून टीव्ही बघण्यात नाही, तर डोंगर चढून वर पोहोचल्यानंतर जो थकवा आणि समाधान मिळतं त्यात आहे. आपण स्वतःला जिंकत जितकं जास्त त्रास देऊ, मर्यादित राहू, तितकेच आपण मानसिक दृष्ट्या स्थिर आणि शक्तिशाली बनू. तर विचार करा, तुमची मिसोगी काय असू शकते? असं कोणतं काम आहे जे करायला तुम्हाला भीती वाटते? कारण त्याच भीती पलीकडे तुमचं उत्तम वर्जन लपलेलं आहे. आपण कधी विचार केलाय की आपल्याला खरोखर भूक कधी लागली होती? आजच्या काळात आपल्याला भूक लागण्याआधीच जेवण मिळतं. टीव्ही बघताना भूक नसली तरी आपण चिप्स खातो, कंटाळा आला म्हणून बिस्किट खातो आणि आनंदी असलो की पार्टी करतो. आपण अन्नाचा वापर आता जगण्यासाठी नाही, तर मनोरंजनासाठी करायला लागलो आहोत. मायकल सांगतात की मानवी तासात आपण कधीच इतके भरलेले फुल नव्हतो, आणि तरीही आपण इतके कुपोषित कधीच नव्हतो. कारण आपण जे खातोय ते अन्न नाही, तर केवळ चव आहे. पहिली चूक, आपण भूक विसरलो आहोत. पूर्वी माणसाला शिकार मिळाल्यानंतर किंवा फळ शोधल्यावरच जेवण मिळायचं. त्यामुळे त्यांचे शरीर अन्नाचा एक एक कण ऊर्जेसाठी वापरून घ्यायचं. आज आपण सतत खात असल्यामुळे आपल्या शरीरातील इन्सुलिनची कमतरता पातळी नेहमी वाढलेली असते. लेखकानुसार अधूनमधून उपाशी राहणं, फास्टिंग हे आपल्या शरीरासाठी नैसर्गिक आहे. जेव्हा आपण शरीराला काही काळ अन्न देत नाही, तेव्हा आपलं शरीर ऑटोपेसी नावाची प्रक्रिया सुरू करतं, ज्यामध्ये ते खराब झालेल्या पेशींना स्वतः स्वच्छ करतं. पण आपण शरीराला ती संधी देतच नाही. दुसरी चूक, सोयीस्कर अन्न. आपल्याला कष्ट नको आहेत म्हणून आपण पॅकेट मधील अन्न खातो. लेखक म्हणतात, जेव्हा आपण अन्न स्वतः शिजवतो किंवा नैसर्गिक स्वरूपात खातो, तेव्हा आपल्याला त्यातून खरी तृप्ती मिळते. आपण जितकं जास्त अल्ट्रा प्रोसेस्ड अन्न खातो, तितकं आपलं मन अधिक अस्वस्थ होतं. विज्ञानाने सिद्ध केलंय की तुमचा फोकस आणि तुमची मेंटल पीस
थेट तुमच्या गटशी जोडलेले आहे. जर तुमचं खाणं चुकीचं असेल तर तुमचा फोकस आणि तुमची मेंटल पीस कधीच टिकणार नाही. मायकल हिस्टर यांनी जेव्हा अलास्कामध्ये दिवस घालवले तेव्हा त्यांच्याकडे मर्यादित अन्न होतं. तिथे त्यांना कळालं की जेव्हा खरंच भूक लागते तेव्हा साध्या अन्नाची चव सुद्धा एखाद्या पंचपक्वानासारखी लागते. आपण सुखाच्या जगात राहून अन्नाची किंमत विसरलो आहोत. लेखक आपल्याला 2 गोष्टी सुचवतात. पहिली, जाणीवपूर्वक भूक अनुभवा. जेवणाची वेळ झाली म्हणून जेवू नका, तर खरंच पोटात कावळे ओरडतायत का ते तपासा. थोडा वेळ भुकेला राहिल्याने माणूस मरत नाही, उलट त्याची एकाग्रता वाढते. दुसरं आहे अन्नाशी नातं जोडा. आपण काय खातोय आणि ते कुठून आले याची जाणीव ठेवा. जेव्हा आपण जिभेचे चोचले पुरवणे थांबवतो तेव्हा आपलं शरीर आपल्याला साथ द्यायला सुरुवात करतं. आपण जितकं जास्त शरीराला आरामात ठेवू तितकं ते आपल्याला आजाराच्या खाईत लोटेल. पण जर आपण अन्नावर ताबा मिळवला तर आपण आपल्या मनावर सुद्धा ताबा मिळवू शकतो. आपण शरीरात तर नाजूक केलंच आहे, पण आपलं मन सुद्धा गर्दीत हरवले. या खोलातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एक अशा औषधाची गरज आहे जे अगदी मोफत आहे, पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतोय, आणि ते म्हणजे निसर्ग आणि शांतता. आपण शरीराला आव्हान दिले, अन्नावर ताबा मिळवला, पण एक शत्रू अजूनही आपल्या मनावर राज्य करतोय. तो म्हणजे आपल्या सभोवतालचा सततचा गोंगाट आणि आपल्या हातातील स्मार्टफोन. मायकल हिस्टर सांगतात की आजचा माणूस 90% वेळ 4 भिंतीच्या आत घालवतो. आपण निसर्गापासून इतके लांब गेलो आहोत की आपल्याला शांततेची भीती वाटायला लागली आहे. पण आपल्या मेंदूची मूळ रचना ही निसर्गात राहण्यासाठी झाली आहे. जेव्हा आपण निसर्गापासून दूर जातो तेव्हाच स्ट्रेस, डिप्रेशन आणि फोकसची कमतरता यांसारख्या समस्या डोकं वर काढतात. लेखक इथे एक निसर्ग डोस, नेचर डोस नावाचा जबरदस्त फॉर्म्युला सांगतात. दररोज किमान 20 मिनिट अशा ठिकाणी जा जिथे झाडं आहेत. यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल, स्ट्रेस हार्मोन ची पातळी लगेच खाली येते. महिन्यातून किमान 5 तास निसर्गाच्या सानिध्यात घालवा. यामुळे तुमची विचार करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता प्रचंड वाढते. वर्षातून किमान 3 दिवस अशा ठिकाणी घालवा जिथे मोबाईल नेटवर्क नाही. यालाच ब्रेन रिसेट म्हणतात. जेव्हा तुम्ही निसर्गाच्या शांततेत स्वतःला हरवून जाता तेव्हाच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील खऱ्या उद्देशाची जाणीव होते. थोडक्यात सांगायचं तर द कम्फर्ट क्रायसिस आपल्याला काय शिकवतं? आजचं जग आपल्याला सांगते की आराम करा, कष्ट करू नका, सगळं काही एका क्लिकवर मिळवा. पण हे पुस्तक आपल्याला ओरडून सांगते की उठा, स्वतःला थोडा त्रास द्या, थंडीचा अनुभव घ्या, कधीतरी भुकेले राहा आणि निसर्गात हरवून जा. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचा कम्फर्ट झोन तोडाल त्याच दिवशी तुम्हाला खऱ्या अर्थाने जिवंत असल्याचा अनुभव येईल. तुमचं शरीर मजबूत होईल, तुमचं मन स्थिर होईल आणि तुमचा फोकस इतका तीव्र होईल की जगातील कोणतीही अडचण तुम्हाला छोटी वाटू लागेल. तर मित्रांनो, आजपासून एक छोटा बदल करा. उद्या सकाळी गरम पाण्याऐवजी थंड पाण्याने आंघोळ करा, किंवा 5व्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट ऐवजी पायऱ्यांचा वापर करा. तुमचा कम्फर्ट झोनच्या पिंजऱ्यातून बाहेर पडण्याची हीच ती वेळ आहे. तुम्हाला या पुस्तकातील कोणता विचार सर्वात जास्त आवडला? तुमची मिसोगी म्हणजे कठीण आव्हान काय असणार आहे हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण वाटला असेल आणि तुमच्या आयुष्यातील काहीतरी व्हॅल्यू ऍड झाली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. अशा प्रकारे जगप्रसिद्ध पुस्तकांमधून जीवन बदलणारे धडे सोप्या मराठी भाषेत शिकण्यासाठी पुस्तक तत्वला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवर अधिक पुस्तकांची माहिती मिळू शकेल. लक्षात ठेवा, कम्फर्ट हा एक पिंजरा आहे आणि त्याबाहेर तुमचं खरं साम्राज्य आहे. धन्यवाद.